नमस्ते भारत, आपण बघत आहात WS न्यूज IBM TV9. मी विजय खवसे. सध्या मी नागपूरच्या संविधान चौकामध्ये आहे आणि संविधान चौकातलं प्रत्येक आंदोलन आम्ही दोन्ही चॅनलच्या माध्यमातून दाखवत असतो. आज समता सैनिक दलाच्या वतीने या संविधान चौकामध्ये एक आंदोलन करण्यात आलेलं आहे. आपण बघू शकता सगळे जे कार्यकर्ते या ठिकाणी माझ्यासोबत आहेत. नेमकं आंदोलन कशासाठी करण्यात आलं होतं ते जाणून घेऊया. आज तुम्ही संविधान चौकामध्ये एक मोठं आंदोलन केलं, काय कशासाठी आंदोलन केलं, काय मागणी होती? आपण बघू शकता की जेव्हा आपण कोणतं प्रायव्हेट कंपनी असो किंवा गव्हर्नमेंट ड्युटी असो, जेव्हा आपण कोणती जॉईनिंग करतो तेव्हा पोलीस व्हेरिफिकेशन होत असते. तर पोलीस व्हेरिफिकेशन झालं म्हणजे गुन्हा आहे नाही आहे माहिती पडते. एवढा वादग्रस्त अधिकारी आपण भारतीय विभागात नेमलेला आहे. जेव्हा लैंगिक अत्याचाराचा गुन्हा आहे, अँटी करप्शनचा गुन्हा आहे, स्कॉलरशिपचा घोटाळा आहे, गुन्हे सिद्ध झाले आणि चालू आहे. ते असताना एका रिटायर्ड अधिकाऱ्याला असं पदांवर तुम्ही रिटायर अधिकाऱ्याला पुन्हा म्हणजे आमच्यासारखा युवा वर्ग जो MSW करणारा वेगळा आमच्या पोटावर लाथा सरळ त्यांनी आपला पूर्ण जीवनाची ड्युटी भोगली आणि तो आता त्या ठिकाणी बसलेला आहे. आम्ही याच्या विरोधात सचिवाला महासचिवाला खूपदा पत्र दिले, सविस्तर बोललो की आणि लेटर सुद्धा येईल. त्यांना म्हटलं की बाबा हा असा वादग्रस्त अधिकारी आहे, त्यांना निर्देशन आणून दिलं, तुम्ही कसा ठेवलाय, आम्ही कारवाई करतो इतकं चालू आहे. 5-6 आपण निवेदन देऊन झालं, फोनवर बोलणं झालं, पण त्यांनी कोणती ऍक्शन घेतली नाही. बिग्स कंपनी मार्फत त्याला नेमणूक झालेली आहे. ते चावत एका दिवसात त्वरित त्याला काढू शकतात, पण ते का बरं त्याला ठेवलेला हा खूप मोठा प्रश्न आहे. म्हणून आम्ही सरळ आमचे या मुख्यमंत्री या ठिकाणचे समाज कल्याण त्यांच्या हद्दीमध्ये आहे. मुख्यमंत्री हद्दीमध्ये एकनाथ शिंदे आम्ही मुख्यमंत्र्यांना डायरेक्ट सवाल करतो की तुम्हाला हे माहिती आहे का नाही आहे. आम्ही त्यांना एक प्रश्न करतो की तुम्हाला माहिती आहे तर तुम्ही सुद्धा गुन्हेगार आहे. यामध्ये आमचा सरळ मुख्यमंत्र्यांचा प्रश्न आहे. आणि आम्ही महासेनेला सुद्धा म्हटलं की जर तुम्ही या पद्धतीने करत असेल तर आम्ही डायरेक्ट मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आंदोलन करू. याचं आंदोलन हे मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आहे. निश्चितच एका रिटायर अधिकाऱ्याला पुन्हा त्यांनी सेवेमध्ये घेतलं आणि त्या अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल आहे. निश्चितच अशा अधिकाऱ्यांना पुन्हा सेवेत घ्यायला नाही पाहिजे, युवकांना चान्स द्यायला पाहिजे. याच मागणीसाठी ती आंदोलन केलेलं आहे. तुम्ही सुद्धा आंदोलनामध्ये सहभागी होता, काय सांगाल? आम्ही मागच्या वेळेस अधिवेशन सुरू होतं तेव्हा समाज कल्याणचे सचिव भांगे साहेब इथे आले होते. त्यांनाही आम्ही निवेदन दिलं होतं की या अधिकाऱ्यावर विनयभंगाचा आरोप आहे, भ्रष्टाचाराचा आरोप आहे. हे सगळं असताना सुद्धा त्या अधिकाऱ्याला पुनश्च त्या पदावर नियुक्त करण्यात आलं. म्हणजे एखाद्या बेरोजगाराच्या पोराच्या पोटावर लात मारणं हा महाराष्ट्र सरकारचा ध्यास वाटतो. आणि सध्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अंतर्गत हा समाज कल्याण विभाग येतो आणि विभागाअंतर्गत जी बार्टी संस्था चालली जाते त्या बार्टी संस्थेच्या अंतर्गत एवढा काळा कारभार या म्हणजे जसा विदर्भातला मुख्य अधिकारी म्हणू शकतो आपण त्या पदाला, तर तो त्या पदावर एका विनयभंगाचा आरोप असलेला भ्रष्टाचारी व्यक्ती त्या पदावर नियुक्त करण्यात येते. आणि वरून गोष्ट तो रिटायर अधिकारी होता आणि रिटायर झाल्यानंतर पुन्हा त्याच पदावर नियुक्त करण्यात येते. म्हणजे या बेरोजगारांवर अन्यायच आहे ना. आणि या महाराष्ट्र सरकारचा हा ध्यासच वाटतो आणि या महाराष्ट्र सरकारचा आम्ही जाहीर निषेध करण्यासाठी इथे आम्ही आंदोलनाला जमलो. रिटायर अधिकाऱ्यांना पुन्हा जॉईन करून घेणे या बेरोजगारावर एक अन्यायच आहे. दादा, तुम्ही सुद्धा आंदोलनामध्ये सहभागी, काय महाराष्ट्र सरकारना काय सांगाल? नुकतीच मागच्या महिन्यामध्ये एक वर्तमानपत्रात बातमी प्रकाशित झाली होती. त्या बातमीमध्ये बार्टीमध्ये वादग्रस्त अधिकारी ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत अशांना त्या ठिकाणी नोकरीवर रुजू करण्यात आलं अशी माहिती मिळाली. आणि ती माहिती ज्यावेळेस आम्हाला मिळाली त्यावेळेस आम्ही शासन प्रशासनाच्या निदर्शनास आणलं की एखादा व्यक्ती ज्याच्यावर गुन्हे दाखल आहेत किंवा जो व्यक्ती वादग्रस्त आहे, म्हणजे भ्रष्टाचाराचा आरोप आहे किंवा विनयभंगाचा आरोप आहे, तर अशा व्यक्तीला त्या ठिकाणी पाचारण करणं कुठेतरी प्रशासनातील जे वरिष्ठ अधिकारी आहेत हे त्या ठिकाणी दोषी आढळतात. कारण सांगायचं तात्पर्य असं आहे की हा जो अधिकारी त्या ठिकाणी नेमणूक करण्यात आला, काय त्याची त्यावेळेस व्हेरिफिकेशन करण्यात आलेलं नाही. आणि जर यांची व्हेरिफिकेशन केल्या गेली असेल किंवा काही, त्यावेळेस अधिकाऱ्यांनी यांना त्या ठिकाणी नियुक्ती दिलीच कशी. आणि मला या प्रसंगी आवर्जून असं वाटते की मी याला दोषी, त्या अधिकाऱ्याला मी दोषी मानत नाही. याला दोषी प्रशासनातील अधिकारी जेवढे आहेत त्याच्यापेक्षा जास्त दोषी महाराष्ट्रातील मुख्यमंत्री आहेत. कारण महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्याच्या अंतर्गत हा विभाग चालतो आणि महाराष्ट्रातील मुख्यमंत्री बार्टी असो, समाज कल्याण असो, याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्षित केलेलं आहे. आणि या प्रसंगी मी हेच सांगू इच्छितो की
याला सर्वस्वी दोषी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. निश्चितच महाराष्ट्रामध्ये एकंदरीतच बेरोजगारी वाढलेली आहे आणि अशातच रिटायर्ड अधिकाऱ्यांना पुन्हा सेवेत घेणं आणि तेही भ्रष्टाचारी अधिकाऱ्याला ते जॉईन करणं हे एक मोठी गोष्ट आहे आणि मुख्यमंत्र्यावर थेट युवकांचा आरोपच आहे. चिदंबरभाऊ, तुम्ही काय सांगाल या संदर्भात? एकंदरीतच अशा पद्धतीचं जर समजा सरकार करत असेल तर मग बेरोजगारी वाढणारच. भारती जे आहे ती महाराष्ट्र गव्हर्नमेंटची समाज कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेली एक स्वायत्त संस्था आहे. जेव्हापासून महाराष्ट्र राज्यामध्ये शिंदे सरकार आलेलं आहे, शिंदे सरकार सत्तारूढ झालेलं आहे, तेव्हापासून सातत्यानं समाज कल्याण जे खातं आहे ते त्यांनी स्वतःकडे ठेवलेलं आहे, मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडे ठेवलेलं आहे. याचा अर्थ दोन्ही अर्थ निघतात. मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडे ते खातं ठेवणं म्हणजे त्या मंत्रालयाला विशेष डिपार्टमेंट म्हणून ते समजतात का, किंवा त्याला विशेष व्यक्तीची गरज नाही आहे. समाज कल्याण मंत्रालय जे आहे ते असंच म्हणजे प्रभार घेतलेला आहे फक्त, त्याला कोणत्याही विशेष त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही आहे अशा विचारांनी त्यांनी ते स्वतःकडे घेतलं का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. शिंदे सरकार सत्तारूढ झालं तेव्हापासून समाज कल्याण मंत्रालय लावारिस अवस्थेमध्ये आहे असा माझा थेट आरोप आहे. जर लावारिस अवस्थेमध्ये नसतं तर त्यांनी एक विशेष मंत्री, जसं बाकीच्या मंत्रालयाला विशेष मंत्री आहेत ना, समाज कल्याणचा कोणीही मंत्री नाही आहे. मुख्यमंत्र्यांकडे ते स्वतः आहे, ते त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि त्यामुळे शासनाचं प्रशासनावर कोणतंही वर्चस्व किंवा धाक राहिलेला नाही आहे. त्यामुळे काय होऊन राहिलेलं आहे की समाज कल्याणचे जे अधिकारी आहेत, जे प्रशासकीय अधिकारी आहे, मग ते समाज कल्याणचे सचिव असेल किंवा मग समाज कल्याणचे आयुक्त असेल किंवा त्यांच्या अंतर्गत पार्टीचं महासंचालक असेल, ते काय करून राहिलेलं आहे की स्वतःच्या मर्जीतले लोक कोणतीही शहानिशा न करता डायरेक्ट डेप्यूट करून राहिलेले आहेत आणि त्या विरोधात कोणी जर आवाज उचलला किंवा तक्रारी प्राप्त झाल्या त्यानंतर सुद्धा त्याच्यावर ते कारवाई करायला तयार नाही. स्वतंत्र विभाग असते, मंत्रालय असते समाज कल्याणचं, पण मात्र हे जे विभाग आहे मुख्यमंत्र्यांनी आपल्यापाशी ठेवलेला आहे. वास्तविक या विभागाचा मंत्री दिला पाहिजे होता, कारण इथं SC ST जे ज्यांना योजना मिळतात ते महत्त्वाचा तो विभाग आहे, पण मात्र मुख्यमंत्र्यांनी आपल्यापाशी ठेवला आहे आणि त्या ठिकाणी जे आहे बेरोजगारांना रोजगार देण्याऐवजी पुन्हा तिथे रिटायर्ड अधिकाऱ्यांनाच पुन्हा रोजगार देण्यात येत आहे. ही एक मोठी बाब आहे. तुम्ही भाऊ काय सांगाल? निवड तुम्ही पण सुद्धा चळवळीमध्ये राहता आणि आजच्या आंदोलनामध्ये सुद्धा काय जो आजचं जे आंदोलन झालेलं आहे या आंदोलनाबद्दल मुख्यमंत्र्यांना काय इशारा देणार? जैसे मैं हिंदी में बात करूंगा, जैसे कि हमारे बड़े भाई ने कहा कि उसके लिए एक स्वतंत्र डिपार्टमेंट होना चाहिए और जैसे स्वतंत्र डिपार्टमेंट है ही समाज कल्याण, स्वतंत्र मंत्री नहीं है, जो हम लोग देख रहे हैं कि जिस हिसाब से सरकार में जो भी हलचल होती है, पर समाज के बीच में ये चीज़ों को लाके या समाज के जो विद्यार्थी उसके ऊपर डिपेंडेंट होते हैं तो उसके ऊपर ये क्यों पाड़ी आ जाती है? आज जैसे हम लोग कह रहे हैं कि अधिकारियों के ऊपर गुनाह दाखिल है या अधिकारी उस हिसाब से नहीं है, तो हम लोग किसके ऊपर नैतिकता के तौर पर देखें? क्योंकि नैतिक जिम्मेदारी सरकार की होती है, चाहे वो किसी भी विचारधारा को बिलोंग करती हो, सभी को वो इक्वालिटी के तौर पर देखे. जो आर्टिकल हमें 19 अधिकार देता है, जो 21 अधिकार देता है, उस अधिकारों का हनन इस देश में नहीं होना चाहिए. और एज हम विद्यार्थी जब देखते हैं तो आज एक सबसे महत्वपूर्ण मैं बात कहना चाहूँगा कि मराठा समाज, SBC समाज, OBC समाज और दलित समाज जो अपना शेड्यूल कास्ट का वर्ग है, इनके लिए उन्होंने एक धोरण लाया जिसका नाम उन्होंने समान धोरण रखा है. तो अब मुझे बताइए कि जिस जातियों ने अलग अलग तरीके का अन्याय इस देश में सहन किया तो उनके लिए अलग अलग बजट का प्रावधान होना चाहिए. सरकार इस हिसाब से क्यों करती है कि सबको समान धोरण के लेके आ जाए? अगर तीनों वर्गीकरण, हम लोग ये नहीं मानते कि तीनों वर्ग अलग है, तीनों शोषित ही वर्ग है, पर तीनों की कंडीशन जो हमारे जो ऐतिहासिक पुरावे है वो अलग अलग तरीके से, जैसे अगर शेड्यूल कास्ट अनुसूचित जाति के ऊपर अलग तरीके के अत्याचार हुए, अनुसूचित जनजाति के ऊपर अलग तरीके से अत्याचार हुए, मराठा समाज के अपने अलग मुद्दे, तो इन सब मुद्दों को अलग अलग तरीके से ले जाके समान धोरण का जो कार्यक्रम है इसकी हम निंदा करते हैं कि समान धोरण ना होते हुए सबका स्वतंत्र बजट अपने अपने तरीके से हो, सब अपने अपने तरीके से काम करे. सबसे पहले सरकार रहे या ना रहे, सबसे पहले अलग से मंत्री हर साल मैंडेटरी दिया जाए. कोई भी मुख्यमंत्री या उप मुख्यमंत्री अपने हाथ में एक वो नहीं रखे, अच्छे अधिकारी नियुक्त करे, बार्टी की जो ऑटोनॉमस स्टेटस है उसको मान्यता देके विद्यार्थियों के हक हित में लड़ाई लड़े. और जो GR ये निकालते हैं उस GR को महाविद्यालय के प्राचार्य भी उतना भाव नहीं दे रहे.
है, ये लोग उस चीज को मान नहीं रहे। जैसे टीसी के लिए एक मुद्दा हमारे आयुक्त ने निकाला था कि टीसी कोई अटका के नहीं रखेगा और उसके ऊपर पुलिस कार्रवाई की जाएंगी, तो भी आज भी वो मुद्दे रखे जा रहे हैं। तो हम लोग समझ रहे हैं कि बाल्टी का इतना निष्प्रभावी हो चुका है कि उनका ऑफिशियल जीआर आने के बाद भी सरकार उनके ऊपर काम नहीं कर रही या प्रिंसिपल उनसे नहीं डर रहे। तो ये तीनों चारों जो मुद्दे हैं इन सब पे क्या काम लगता करना है चाहिए। कि बहुजन समाज के जो भी विभाग जो है बहुजन समाज के लिए काम करने वाला जानबूझकर ये सरकार जो है ऐसा कर रही है? मेरे को लगता है ये जानबूझ के नहीं कर रहा है, एक्चुअली इनको ये करना ही नहीं है, क्योंकि जो हमारी जो प्रतिनिधित्व की लड़ाई है, हमारा वहाँ प्रतिनिधित्व नहीं होने की वजह से वो समझ ही नहीं पाते कि हमारे अंदर की हमारी जरूरतें क्या है। अगर वो हमारी जरूरतें नहीं जान पा रहे तो एक एसी में बैठा हुआ अधिकारी कभी ये नहीं समझ पाएगा कि एक झोपड़पट्टी के लड़के को 5,000 की सिर्फ मिनिमम स्कॉलरशिप की क्या जरूरत है। वो सोचेगा कि सब ग्राउंड पे अच्छा है। तो मैं मानता हूँ कि जो प्रतिनिधित्व जा रहा है वो ग्राउंड से निकल के वहां पहुंचे, तब विधानसभा में और विधान परिषद में मुद्दे उठ पाएंगे और तब जाके ये जो समाज कल्याण मंत्रालय ये इफेक्टिव तरीके से काम कर रहा है। निश्चित रूप से जो प्रतिनिधि जो रहते हैं वो ग्राउंड लेवल के प्रतिनिधि निमना चाहिए और समाज कल्याण जो मंत्रालय एक महत्वपूर्ण मंत्रालय है, ऐसे मंत्रालय में जो है बहुजन समाज के लिए जो काम करने वाले जो अधिकारी ऐसे ही लोगों की नियुक्ति करना चाहिए, न कि जो ऐसे भ्रष्टाचार जो करते हैं ऐसे अधिकारियों की। इसलिए जो है नागपुर के संविधान चौक में आज जो है इन युवकों ने आंदोलन किया है और उनकी एक ही मांग है कि जो महाराष्ट्र में जो बेरोजगारी बढ़ी है, युवकों को उस जगह पर दीजिए, जो रिटायर्ड जो अधिकारी है उनको निकाल दीजिए और उनके ऊपर में जो मामले दर्ज है इनकी भी जांच होना चाहिए। इस विषय को लेकर जो है यहाँ पर संविधान चौक पे आंदोलन किया है। आप देखते रहे WH न्यूज़, लाइक करें, सब्सक्राइब करें। धन्यवाद।